वसमत तालुक्यातील गणेशपूर आणि बोरगाव बुद्रुक या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली। वसमत या ठिकाणी दिनांक 10 मार्च रोजी वसमत तालुक्यातील बोरगाव बुद्रुक आणि गणेशपूर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले आणि प्रकल्प संचालक डॉक्टर नामदेव केंद्रे यांनी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जल जीवन मिशन, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेत प्रत्यक्ष घरगुती नळ कनेक्शन दिलेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन चर्चा करून पाहणी केली आणि समस्या जाणून घेतल्या। जलजीवन मिशन अंतर्गत गणेशपूर या ठिकाणी 100% कार्यात्मक घरगुती नळ जोडणी झालेल्या ग्रामपंचायतीस आणि बोरगाव बुद्रुक या ठिकाणी अर्धवट कार्यात्मक घरगुती नळ जोडणी असलेल्या ग्रामपंचायतना भेट देऊन जलजीवन मिशन योजनेबाबत सविस्तर माहिती घेतली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली। यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाडसह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे, उप अभियंता गजानन नांदे, विस्तार अधिकारी छत्रपती चव्हाण, गट समन्वयक BC खंदारे, कनिष्ठ अभियंता निकिता पाटील यांची उपस्थिती होती। तसेच ग्रामपंचायत स्तरावर गणेशपूर येथील सरपंच शकुंतला मेहेत्रे, ग्रामपंचायत अधिकारी SN लासिनकर, माजी सरपंच भानुदास वाघमारे, संगणक परिचालक संजय देवरे तसेच बोरगाव बुद्रुक येथील सरपंच जयश्री ज्ञानोजी सातभाई, उपसरपंच शांताबाई दशरथ गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी रुक्मिणीताई सूर्यवंशी, दशरथ गायकवाड, ज्ञानोजी सातभाई, बालाजी शिंदे, मारुतराव शिंदे, बाळू शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, जलसुरक्षक, रोजगार सेवक आणि ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BC खंदारे यांनी केले आणि आभार प्रदर्शन दादाराव आहिरे यांनी केले। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।